नमस्कार मित्रों, मी शाकीर पठाण परत एकदा आपल्या सोबत आलेलो आहे। एक नवीन समस्या, एक नवीन प्रश्नाचं उत्तर घेऊन। पहिले तर आपली दिलगिरी व्यक्त करतोय की बरेच दिवस झाले आपल्या सेवेत मी काही नवीन व्हिडिओ तयार करू शकलो नाही। काय असतं की आपण सगळं जाणताय की थोडंसं ड्युटीचं थोडीशी अडचण असती, थोडं वेळेचं बंधन असतं, त्यामुळे सध्या व्हिडिओ बनवणं शक्य झालेलं नाही। तर मित्रो, आज आपण जो व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी, तो एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण मागं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक व्हिडिओ व्हायरल होत होता की जिच्यामध्ये एक आपलं यांत्रिक बंधू आपल्या नवीन BS6 बसवर ब्रेक सेटिंगच्या बाबतीत सांगत होतं की बाबा तुम्ही ब्रेक पॅडल दाबून ठेवा, स्विच स्टार्ट करा, चारी व्हीलमधून एअर पास होण्याचं त्याच्यामध्ये आवाज येईल तेव्हा तुमची ब्रेक सेट होईल। परंतु मित्र, हे पूर्णच्या पूर्ण चुकीची माहिती आहे। काय असतं की आपण एस टी कर्मचारी कोणत्याही गोष्टीला खूप लवकर त्या गोष्टीवर विश्वास करतो, त्या गोष्टीच्या मुळापर्यंत आपण जात नाही की वास्तविकता काय आहे। वास्तविक म्हणजे हा जो सांगितला गेलेला प्रकार आहे तो खरा आहे की खोटा आहे याची सहनिशा आपण कुठेही करत नसतो। आपण कुणी सांगितलं की झटकन त्याच्यावर विश्वास करतो, असं काही होत नाही आहे मित्रांनो। ब्रेक सिस्टीमची ही जी म्हणजे तिच्यामध्ये ब्रेक कॅचर आणि बूस्टर जे दिलेले आहेत ते जे आपल्या याच्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्याच प्रकारे आहेत। फक्त एवढं आहे की या बसमध्ये एक ABS सिस्टीम आणि एक दुसरी अँटी एट म्हणजे स्किड्स ट्रॅक्शन कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथे स्किड म्हणजे जिथं गाडी आपली स्लिप होणार नाही ही सिस्टीम दिलेली आहे। तर हा आवाज जो आहे त्या सिस्टीमचा आहे। त्याचं सविस्तर म्हणजे आपण की ती सविस्तर यंत्रणा कशी कार्य करते त्याबद्दल मी आपल्याला आता माहिती देत आहे। चला तर मित्रो, हा जो आवाज येतो चारी व्हीलमधून एअर प्रेशरचा, तर तो हा मॉड्युलेटर व्हॉल्व जो दिलेला आहे BS6 मध्ये त्याचा हा आवाज येतो। हा कसं काम करतो ते बघूया। तर मित्रो, हा जो मॉड्युलेटर व्हॉल्व आहे हा आपल्या नवीन BS6 बसमध्ये रिले वॉलच्या नंतर फिट असतो। म्हणजे पहिले फक्त रिले वॉल असायचा, आता रिले वॉलच्या नंतर हा मॉड्युलेटर वॉल असतो जो की ECU ला कनेक्टेड असतो। त्यामुळे हा काय करतो की जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा रिले वॉलमधील हवा या मॉड्युलेटर वॉलला जाते, तर मॉड्युलेटर वॉल चारही व्हीलला एक समान एअर प्रेशर देतो, ज्यामुळं एक ब्रेक लागणे किंवा दोन ब्रेक लागणे किंवा ब्रेक मारल्यानंतर स्टीअरिंग जाम होणे हे असे प्रमाण कमी होऊन म्हणजे ते आपलं काही दुर्घटना होण्यापासून बचाव करतं। तर या मॉड्युलेटर वॉलचं कामच आहे की चारही व्हीलला एक समान ब्रेक एअर प्रेशर पुरवठा करणे। त्यामुळे जेव्हा आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण ब्रेक दाबून स्विच ऑन करतो तर तेव्हा जी हवा पास होती तेव्हा या मॉड्युलेटर वॉलमधून ती हवा चारही व्हीलला एकसारखी प्रेशर देऊन ते सेट केलं जातं। ते चेक करतोय की चारही व्हीलला समान एअर प्रेशर जात आहे की नाही, तर त्याचा हा आवाज आहे मित्र। तर आपण अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। हा व्हिडिओ पूर्ण याच्यामध्ये पूर्ण मी ड्रॉइंग आणि वॉलच्या फोटोसह आपल्याला दाखवलेला आहे। तर हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि याला लाईक करा, शेअर करा। तर मित्रो, अशा प्रकारे हे ABS आणि स्किड सिस्टीम जे आहे, ट्रॅक्शन कंट्रोल ज्याला म्हणतो, त्याचं हे काम आहे। आणि हा जो आवाज आहे हा या मॉड्युलर वॉलमधून एअर प्रेशर जो जेव्हा पास होते ते चेक केला जातो, त्याचा हा आवाज आहे। जर ॲक्च्युली आपण बघितलं तर हा ब्रेक सिस्टीम याच्यामध्ये ब्रेक केचर जे आहेत तेच जे आपल्या जुन्या बसमध्ये ऑटो स्लॅक ब्रेक केचर आहे तेच आहे। त्याला सेट करायची जी आपली पद्धत आहे ती जुनीच आहे, परंतु असं लक्षात येतं की ती आपण प्रक्रिया जी आहे ब्रेक सेटिंगची ती चुकीच्या प्रमाणे करतोय। त्यामुळे आपले वारंवार ब्रेक केचर खराब होत आहेत आणि ब्रेकचे आपल्याला नेहमी प्रॉब्लेम येतात। तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या ऑटो स्लॅक ब्रेक केचरमध्ये काय असतं ॲक्च्युली, की आता त्याचा डायग्राम मी आपल्याला दाखवतो की ऑटो स्लॅक म्हणजे ऑटोमॅटिक त्याला घसरणे, स्लॅक म्हणजे तो घसरत चालतो, तो कमी होत चालतो। त्याची जी आतमधली प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये एक अशा प्रकारे गिअर असतात, जसे आपण हे बोटावर असं करतो ना, हे अशा प्रकारे तिच्यामध्ये गिअर असतात। जेव्हा आपण आणि ते या स्कॅमशी एक गिअर कनेक्टेड असतो, म्हणजे जेव्हा लायनरची घासले जातो, लायनरची पातळी कमी होती तर हा ऑटोमॅटिक असा खाली उतरत चालतो। जेव्हा खाली उतरत चालतो ती ब्रेक सेटिंग जी येतं
ऑटोमॅटिक आपली जशी पूर्ववत होती तशी होती, त्यामुळे या ऑटो स्लॅग ब्रेक केचरला ब्रेक सेटिंग करायची गरज नसती. परंतु होतं काय मित्र की आपल्या एस टीमध्ये आपण बघतोय की विकली जरी आपण गाडी करतोय तरी विकलीमध्ये सुद्धा आपण ग्रीसिंग करताना त्यामध्ये थोडंसं हायगाईपणा करतोय, हलगर्जीपणा करतोय. ते करू नका. काय होतं मित्र की आपली जुनी गाडी असो नवीन गाडी असो, जर आपण आपल्या ऑटो स्लॅग ब्रेक केचरला एकदा विकलीमध्ये चांगलं व्यवस्थित त्याला डिझेलने चांगलं धुवून काढलं, त्यातल्या आत जो एक कंपनीनं ग्रीसिंगसाठी एक होल दिलेला आहे समोरच्या बाजूनं बघा, त्या होलमधून आपण त्याची धूळ एका तारेनं पूर्ण क्लीन करायची आहे आणि तिच्यातून ग्रीस पास करायचं. जोपर्यंत इकडच्या यस कॅमच्या रॉडपासून तो ग्रीस बाहेर निघणार नाही इतकं त्याला ग्रीस पास करायची. हे जर आपण जेव्हा विकली करतोय गाडी, म्हणजे साप्ताहिक त्याची देखभाल ज्याला म्हणतो आपण जे करतोय, तेव्हा जर आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवलं तर आपल्याला ब्रेक सर्ट वारंवार म्हणजे शक्यतो करायचीच गरज पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण ब्रेक सेट करतो तेव्हा तिच्यामध्ये पण आपण निष्काळजीपणा करतो की ब्रेक सेट करताना किंवा डॉकिंग करताना आपण काय करतो की त्या ब्रेक केचरला एक लॉक पट्टी दिलेली आहे जी एका 13ची नटानं एक फिट असते. तर कंपनीचं म्हणणं काय आहे की हा ऑटो स्लॅग केचरचं जर तुम्हाला आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्हाला ही पट्टी रिलीज करायची, म्हणजे ती पट्टीचं लॉक जे आहे ते तिच्यातून काढायचं आहे, नंतर ब्रेक सेट करायची आहे आणि नंतर पुन्हा ती सेटिंग उतरून निघून त्या पट्टीला लॉक करायचे. म्हणजे हा ऑटो स्लॅग केचर होऊन जाईल. जेव्हा तुम्ही पट्टी काढली तेव्हा तो मॅन्युअल होऊन जाईल, म्हणजे तो ऑटोमॅटिक सेट होणार नाही, तेव्हा तुम्हाला हाताने सेट करावं लागेल. पण आपण काय करतो की ती पट्टी न काढता ब्रेक सेट करतो, त्यामुळे काय ते गिअरवर लोड असतो, तो गिअर कर 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 आवाज मारतात आणि ते गिअरची झीज होते. ते झीज झाल्यानंतर ते काही दिवसानंतर ते केचर खराब होतात आणि आपल्या ब्रेक सेटिंग वारंवार उतरण्याचं, ब्रेक कमी लागण्याचं हे नेहमीचं प्रॉब्लेम चालू होतात. तर नवीन गाडी असो जुनी गाडी असो तो मित्र ह्या गोष्टीला लक्ष द्यावा. साप्ताहिक देखभाल करत असताना आपल्या आता नसेल केलं, आतापासून प्रत्येकाने सुरुवात करा की आपली जेव्हा साप्ताहिक असेल गाडीची तेव्हा साप्ताहिक देखभालमध्ये त्या ब्रेक केचरला चांगल्या प्रकारे धुवून काढा. त्यातली ज्या ग्रीसचं होल आहे त्याच्यामध्ये जी धूळ माती बसलेली आहे ती पूर्ण एका तारेनं स्वच्छ करून घ्या आणि तिच्यातून दर आठवड्याला ग्रीसिंग करत जा. ग्रीसिंग केल्यानंतर काय होईल की ते आतले जे गिअर आहे ते गिअरमध्ये एक लुब्रिकेंट निर्माण होईल, त्यामध्ये म्हणजे ते कोरडे राहणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी एक राहील की ज्यामुळे त्याचे घर्षण होणार नाही, त्याची झीज होणार नाही. आणि झीज जर नाही झाली आणि ते जर त्याच्यामध्ये ऑइलिंग ग्रीसिंग व्यवस्थित असलं तर ते एक फ्रीली असं काम करतील. जेव्हा ते काम करतील तेव्हा तुमच्या चालकाचा 100% रिपोर्ट हा ब्रेकचा राहणार नाही. तर मित्र हो, या पद्धतीनं आपण नवीन गाड्याला पण केचरचे आहेत, नवीन आहेत, चांगले आहे, ऑटो स्लॅग आहे, त्याला ब्रेक सेटिंगची गरज नाही, तर ती ब्रेक सेटिंगची गरज यापुढेही पडू नये यासाठी आपण ही देखभाल अवश्य करा. नवीन गाडीला करा, जुन्या गाडीला करा. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ याच्यानंतर नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.